नमस्कार, मी संदीप देसाई. अमेरिकेमध्ये हायपरलूप पॉडमधून पहिल्या मानवी तुकडीनं यशस्वी प्रवास केल्यामुळे व्हर्जिन हायपरलूपनं इतिहास घडवला आणि त्यापेक्षा आनंद आणि कौतुकाची बाब म्हणजे हा इतिहास घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली ती मराठमोळ्या तनय मांजरेकरने. बघूया. आणि आज आपल्यासोबत एक खास व्यक्ती आहे. अमेरिकेत राहणाऱ्या या मराठी तरुणानं जगातल्या सगळ्यात आधुनिक अशा हायपरलूप मधून पहिला प्रवास करण्याचा मान मिळवलाय. इतकंच नाही तर हा तरुण हायपरलूप या जगातल्या सगळ्यात नव्या अशा निर्मितीमध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावतोय. आपल्यासोबत स्वतः तनय मांजरेकर आहे. तनयशी आपण गप्पा मारणार आहोत. तनय, स्वागत आहे आणि दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायपरलूपच्या यशस्वी चाचणीमुळे तुझ्यामुळे भारतीयांनी सुद्धा दिवाळी आधीच दिवाळी साजरी केली असं म्हणावं लागेल. काय सांगशील? धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्याला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आज 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 पाडव्याच्या पण शुभेच्छा. हं. अं, अगदी तनय, या सगळ्यामध्ये आज भाऊबीज आहे, पाडवा तर आहेच, पण भाऊबीज आहे. तिथे दिवाळी कशी असते? आणि भाऊ बहिणींबरोबर साजरी केली असती. आता तसं यावेळेस आता ही टेस्ट बघण्यासाठी माझी बहीण ऍक्च्युली माझ्या बरोबर होती. हं. सो आता ती इथेच आहे. आम्ही काल सगळे मित्रमैत्रिणी एकत्र जमा होऊन दीपावली साजरा केली. फराळाचं आईंनी पाठवलं होतं पुण्यावरून. सो फराळाचं खाल्लं. घरी छान इंडियन जेवण बनवलं होतं. आणि सगळे मित्रमैत्रिणी आणि बहिणीबरोबर काल दीपावली साजरा केली. अगदी तनय, या सगळ्यामध्ये आता तू सांगितलंस गावाकडच्या आठवणी किंवा आईनं फराळ पाठवला, बहीण तुझ्या बरोबर आहे. लहान असतानाची दिवाळी कशी होती? आज तू भारतात नाही आहेस. किल्ले, फराळ, कंदील, बरचसं काही जुन्या आठवणी असतात. चुकल्यासारखं वाटतंय थोडंसं? खूप जास्त मिस करतोय. थोडीशी ही अंडरस्टेटमेंट आहे. खूप खूप जास्त मिस करतोय. घरी आजींबरोबर काल बोलत होतो व्हिडिओ कॉलवरती. त्या पण सांगत होत्या की लहानपणी दिवाळी किती उत्साहाने साजरा करायचो. आकाशकंदील बनवायचो. हं. सगळे भावंड मिळून. खूप खूप जास्त मिस करतो दिवाळीला. आता 1-2 वर्ष आधी ऍक्च्युली दिवाळीला पण मी घरी आलो होतो दिवाळी साजरा करण्यासाठी. तर यावर्षी ते शक्य नव्हतं. पण होपफुली पुढच्या वर्षी येता येईल. अगदीच या सगळ्यामध्ये तनय, आता जी कामगिरी तू ऐतिहासिक केलेली आहे त्याकडे वळूयात. कारण तुझा हायपरलूपचा प्रवास कसा होता? काय भावना होत्या? कसं वाटलं? अंगावर काटा आला होता? भीती वाटली होती? कसा अनुभव होता? खूप 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 छान अनुभव होता. या या स्पेसिफिक प्रोजेक्ट वरती मी स्वतः 5 वर्ष काम केलंय हायपरलूप मध्ये. इथे मी USC ला शाळेत होतो. मास्टर्स डिग्री घेतली आणि त्याच्यानंतर मी हायपरलूप मध्ये इंटर्नशिप करत होतो. आणि हा प्रवास म्हणजे आता सगळ्यांच्या समोर होता, पण तो मागच्या 5-6 वर्षांपासून खूप खूप मेहनतीने इथे आम्ही सगळे काम करत आहोत. आणि इन्क्रिमेंटल डेव्हलपमेंट होत होत आता या पॉइंटला पोहोचलो आहोत की ऍक्च्युली आम्ही स्वतः हायपरलूपच्या आतमध्ये बसून प्रवास करू शकतो. सो जेव्हा ते 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 15 सेकंडचा प्रवास होता आमचा ट्यूबमध्ये, तेव्हा म्हणजे शब्द सुचत नव्हते. जे इमोशन्स फील करत होतो ते 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 सांगायला आपण खूप जास्त एक्साइटेड होतो. खूप खूप जास्त आनंद होत होता की इतक्या वर्षांचं आमचं जे काम आहे, जे हार्डवर्क आहे, त्याचे आता फ्रुट्स मिळतायत. सो आणि तुम्ही तुम्ही जसं म्हणालात आता की घरी दिवाळी लवकर आली म्हणजे आई-बाबा पण तेच म्हणाले की यावेळेस दिवाळी थोडी जास्त स्पेशल वाटतेय. हं. डेफिनेटली 1 आठवडा लवकर आली आहे. सो ते ते ऐकून खूप खूप जास्त आनंद वाटला. अगदी तनय, तू कधी ठरवलंस की हायपरलूपवर काम करायचं किंवा कॉलेजला असल्यापासून तुझं स्वप्न होतं का? काय नेमकं सांगशील या कामाबद्दल? सो हायपरलूप वरती काम करायचं हे हे माझं स्वतःचं स्वप्न होतं आणि हे ते 5 वर्ष अगोदर नाही, हे 7 वर्ष अगोदरचं स्वप्न होतं जेव्हा मी इंडियामध्ये होतो आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होतो. तेव्हा हायपरलूप वरती एक व्हाईट पेपर प्रस्तुत केला होता इलॉन मस्कनी. आणि त्या व्हाईट पेपरला वाचून मला असं वाटलं होतं की आयुष्यात अशा कुठल्यातरी टेक्नॉलॉजीवरती काम करायचंय. खूप खूप मोठा चेंज घडवण्याचा आहे. आणि त्याच्यानंतर त्या 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 दिशेने मी प्रयत्न चालू करायला लागलो आणि अपॉर्च्युनिटी मिळत गेल्या तशा.
आणि जेव्हा इथे मास्टर्स डिग्री करत होतो, तेव्हा हायपरलूप टेक्नॉलॉजीची कंपनी स्थापित झाली आणि त्याच्यानंतर ती माझ्या घरापासून एक 2-3 किलोमीटरवरती होती आणि मग तिथे जॉब मिळवायचाच हे असं असं ठाम ठरवलं होतं आणि त्याच्यानंतर मग मला लकीली अपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्याच्यानंतर मग कंपनीत वाढत गेलो. पण सुरुवातीला जर का तुम्ही मला विचारलं, की तू पहिल्या लोकांमधून असशील जो हायपरलूपचा प्रवास करेल, हं, तर हं. डेफिनेटली मी तर स्वप्नात पण नव्हतं बघितलं. अगदी या सगळ्यामध्ये तनय सगळ्या तरुणांना काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी ऐतिहासिक करायचं असतं, आपलं नाव उज्ज्वल करायचं असतं. तू तरुणांना काय सांगशील? तू कसं काम केलंस आणि त्यांनी हे सगळं करत असताना किंवा करिअरकडे बघत असताना काय लक्षात ठेवलं पाहिजे? सो माझ्यासाठी म्हणजे आधीपासून एक गोष्ट मी फॉलो करतो आणि ती म्हणजे की हं, फेल्युअरची जी भीती असते ना, कुठलाही प्रॉब्लेम असेल समोर आणि त्या फेल्युअरची भीती असते, तर त्याच्याकडे आपण जर का असं छाती ताठ करून पुढे गेलो, तर पॉसिबिलिटी असते की तुम्ही फेल पण व्हाल, पण त्यात सक्सेसची पण पॉसिबिलिटी असते. आणि जेव्हा आपण तशा कठीण प्रॉब्लेम्सच्या मागे गेलो आहे, तेव्हा तसे सक्सेस मिळाले आहेत. आणि तुम्ही जे म्हणाल ते अगदी अगदी बरोबर आहे, की भारतमध्ये पण अजून अनेक असे तरुण आहेत जे अ, जे 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 खूप केपेबल आहेत. आणि माझं त्यांच्याशी एक्सपिरियन्स शेअर करण्यात हेच सांगेन मी, की जेव्हाही कुठलाही जास्त कठीण प्रॉब्लेम असतो, तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन स्वतःची जी रेप्युटेशन असते, स्वतःचं जे काही असतं ते खूप जास्त त्याच्यात हार्ड करून तुम्ही जर का ट्राय केलं, तर ॲट सम पॉइंट यू विल गेट द ब्रेक थ्रू. अगदी तनय पुन्हा एकदा तुझ्या प्रवासाकडे येऊया. तू सांगितलंस तरुणांनी काय लक्षात घेतलं पाहिजे. तनय आपण बघितलं तर तुला हा प्रवास करताना भीती वाटली नाही का? किती हायपरलूपचा वेग तर प्रचंड असतो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पाळण्यातून जाताना सुद्धा पोटामध्ये गोळा येतो. मग हायपरलूपचा प्रवास कसा होता? नाही. तसं तसं अजिबात नाही झालं आणि त्याची 2 कारणं आहेत. एक मी स्वतः हे जे आम्ही टेस्ट केले, हे हं, आमच्यासाठी नवीन टेस्ट नाही आहेत. हं, आम्ही 400-500 टेस्ट त्या पॉड बरोबर केले आहेत. हं, सो त्याच्यामध्ये जो सेन्सर डेटा आहे, त्यांनी एक एक काय म्हणतात जाणीव होती, की कसं फील होईल. कारण आम्ही जेव्हा बांधत होतो, तेव्हा ते ब्लाइंडली नव्हतं बांधत. ते सगळं थॉट आउट आणि वेल वेल थॉट आउट थिअरी होती. आणि आम्ही ज्या टेस्ट केल्या होत्या, ज्याच्यामध्ये कोणी बसलेलं नव्हतं, तेव्हा ते पॉडवरतून आम्ही डेटा गॅदर करून समजून घ्यायचो, की ठीक आहे आपली थिअरी आणि प्रॅक्टिकल्स किती मॅच होत आहेत. आणि त्याच्यामुळे भरपूर कॉन्फिडन्स होता मला कारण मी स्वतः त्या टेस्टचा सहभागी होतो. आणि जेव्हा पॉडमध्ये होतो तेव्हा आमचा हा ध्येय आहे, की हायपरलूपची ट्रॅव्हल ही अशी रोलर कोस्टर किंवा अशी त्या चक्रासारखी नसली पाहिजे. ती सामान्य माणसासाठी असली पाहिजे. ती आपण उठून ऑफिसला जाताना वापरता आली पाहिजे. ती मित्रांना भेटायला जाताना वापरता आली पाहिजे. ती अशी कुठली स्पेशल नसली पाहिजे. सो आम्ही खूप जास्त त्या डिझाइनमध्ये ते कन्सिडरेशन्स घेतो, की पॅसेंजरला कम्फर्टेबल फील झालं पाहिजे. आणि ही जी टेस्ट होती, त्या टेस्टमध्ये आम्ही 170 किलोमीटर पर अवरच्या स्पीडपर्यंत पोहोचलो आणि ते अराउंड 6 सेकंदात पोहोचलो. हं, सो डेफिनिटली ह्याच्यात जे एक्सेलरेशन फील केलं आम्ही, ते नॉर्मल कमर्शियल राउट्सपेक्षा खूप जास्त होतं. पण ते तरी कम्फर्टेबल होतं. आम्ही कमर्शियल राउट्ससाठी ह्याच्याही पेक्षा कमी एक्सेलरेशनवरती करू. पण जेव्हा ट्यूब लांब असते, तेव्हा ते कमी एक्सेलरेशनवरतून स्पीड पिकअप करतायत. अगदी तनय दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण बघतोय की भारतात सुद्धा अशा प्रकारे हायपरलूप सुरू करण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. बऱ्याच वेळेला या सगळ्याचा आढावा पण घेतला जातोय. पण हे तंत्रज्ञान भारतामध्ये शक्य आहे का? त्यामध्ये प्रदेशानुसार काही बदल करावे लागतात काय? तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल? हो, अगदीच. म्हणजे मी मला जेव्हा पण हा प्रश्न विचारतात, तेव्हा मी एकच प्रश्न विचारतो, की हे शक्य का नाही आहे भारतात? तुम्ही मला 4 गोष्टी सांगताय, की ज्याच्यामुळे शक्य नाही आहेत आणि मी तुम्हाला 10 गोष्टी सांगतोय, ज्याच्यामुळे शक्य आहे. अ, कारण हो, बरोबर आहे तुमचं, की जागेप्रमाणे चेंज होतात काही-काही गोष्टी. पण जी कोर फंडामेंटल टेक्नॉलॉजी आहे, ती डेफिनिटली सेम राहते. थोडेफार कन्स्ट्रेंट्स चेंज होतात आमच्या प्रोजेक्टच्या, बट आम्ही जे डिझाइन करतोय ते सुरुवातीपासून ते ध्यानात घेऊन करतोय, की ही फक्त यूएसमध्ये किंवा फक्त ऑस्ट्रेलियामध्ये किंवा फक्त अशा लिमिटेड जागेवरती डिप्लॉय नाही करायची. ती आम्हाला जगभर डिप्लॉय करायची आहे. हं, हं. सो त्या सगळ्या कन्स्ट्रेंट्सनी आम्ही डिझाइन फ्लेक्सिबल बनवतो, की ते भारतात असू दे किंवा दुसऱ्या कुठल्याही देशात असू दे. ते आम्हाला ती फ्लेक्सिबिलिटीचा वापर करून ती टेक्नॉलॉजी तिथे डिप्लॉय करता येईल.
अगदी तनय या सगळ्यामध्ये आपण बघतोय तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत हायपरलूप मधून प्रवास केला आणि त्यासोबतच तुम्ही या सगळ्या तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे. पण खरंच भारतामध्ये हे शक्य आहे का? कारण अजून तरी हे स्वप्न वाटतंय. मागच्या सरकारनं मुंबई पुण्या दरम्यान हायपरलूपची घोषणा केलेली होती. हे नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यानंतर त्यांनी हे परवडणार आहे म्हणून थांबवलं. खरंच मुंबई पुण्याच्या दरम्यान हे कधी सुरू होऊ शकतं? सो नक्कीच आम्ही आम्ही जे फिजिबिलिटी स्टडी जे म्हणतात, ते हं, जे आम्ही हं. पुणे मुंबईमध्ये केले आहेत, त्याच्यात आम्ही लोकसंख्या आणि किती लोक ट्रॅव्हल करतात आणि एवढंच नाही की आत्ता किती लोक ट्रॅव्हल करतात, बट पुढचे 5 वर्ष, पुढचे 10 वर्ष, पुढच्या 20 वर्षामध्ये किती जास्त लोक ट्रॅव्हल करणार आहेत. आपण हायपरलूप इम्प्लिमेंट केलं, की जेव्हा लोकांना वेगळ्या-वेगळ्या अपॉर्च्युनिटीज दिसतील बिझनेसच्या किंवा नातेवाईकांना भेटण्याच्या, तेव्हा ट्रॅव्हल वाढणार आहे. म्हणजे रहदारी वाढणार आहे पुणे आणि मुंबईमध्ये. सो आम्ही हे सगळे कन्सिडरेशन्स अगोदरच घेतो आणि त्याच्याप्रमाणे डिझाइन बनवतो, हं. की आम्हाला ते स्केल अप करता यावं. जसे वर्ष पुढे जातील तसे जास्त लोकं ही टेक्नॉलॉजी वापरू शकतील. ते ते डिझाइनमध्ये एम्बेडेड असतं. आणि जे आम्ही फिजिबिलिटी स्टडीज करतो त्याच्यामधली पुणे-मुंबईची जी फिजिबिलिटी स्टडी हं, आहे, हं. ती आमच्यासाठी खूप जास्त प्रॉमिसिंग होती. जगातली सर्वात टॉपमधली प्रॉमिसिंग स्टडी होती ती आमच्यासाठी. अगदी दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पर्यावरणाचा. कारण हायपरलूपमुळे पर्यावरणाला काही नुकसान होऊ शकतं का? कारण टेक्नॉलॉजी बरोबरच पर्यावरण हा मुद्दा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. नाही, नाही. ते 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 ॲक्चुअली तसं तेवढं बरोबर नाहीये. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हं, हं. आपण जेव्हा सो 2 गोष्टी आहेत तिथे पर्यावरण एन्व्हायर्नमेंटली हायपरलूप जी टेक्नॉलॉजी आहे, ते आम्ही सस्टेनेबल टेक्नॉलॉजी बनवतोय. म्हणजे ते असं नाही ते फॉसिल फ्युल्सवरती नाही चालत. ती इलेक्ट्रिसिटीवरती चालते. आणि हं. पुढे जाताना आम्ही आमचा प्लॅन्स आहेत, की सोलर इलेक्ट्रिसिटी पण वापरू शकतो. इलेक्ट्रिसिटी कशी पण वेगळ्या प्रकारे जनरेट करू शकतो आणि ती हायपरलूपमध्ये वापरली जाता येईल. सो कार्बन एमिशन्स हायपरलूपमुळे खूप कमी होतील. हं. ही सस्टेनेबल टेक्नॉलॉजी आहे पुढच्या 10 वर्ष नाही तर पुढच्या 50 वर्षांसाठी. आणि त्याच्यामुळे जो पर्यावरणावरती इम्पॅक्ट आहे, तुम्ही फुटप्रिंट बघितला, की लँड किती लागतं. तर जे आम्ही ट्यूब बांधतो आहोत, ती ट्यूब शुड बी ॲज ईझी की तुम्ही फ्रीवेवरती अजून एक लेन बांधत आहात. सो तुम्ही पुणे-मुंबईचा तुम्हाला एक्सप्रेसवे माहिती आहे. आता तुम्ही विचार करा, की त्याच्या बाजूला 1 ते 2 लेन्स एवढी जागा जर का आम्ही घेतली आणि त्याच्यात हायपरलूप बांधला, तर तेवढा फुटप्रिंट घेईल. सो जो एन्व्हायर्नमेंटल इम्पॅक्ट आहे, त्याचा तो खूप कमी आहे या प्रोजेक्टमध्ये. एन्व्हायर्नमेंटल बेनिफिट्स खूप जास्त आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गतीच्या प्रमाणे अ, गतीमुळे स्पेसिफिकली कुठली एन्व्हायर्नमेंटल साइड इफेक्ट्स नाहीये. तुम्ही जेव्हा केव्हा आपण पण हं, जेव्हा हं. ट्रॅव्हल करतो, आपण आपल्या लक्षात नाही येत, पण जेव्हा आपण प्लेनमध्ये ट्रॅव्हल करतो, बरोबर. तेव्हा खूप जास्त गतीवरती ट्रॅव्हल करतो. कितीतरी 100 किलोमीटर्स पर अवरच्या वरती आपण प्लेनमध्ये ट्रॅव्हल करतो. पण ते आपल्याला फील नाही होत कारण ॲक्सेलरेशन कमी असतं. आणि ती सेम कन्सेप्ट आहे इथे हायपरलूपमध्ये. फक्त जास्त गतीने आपण प्रवास करू. अगदी आपण बघितलं की तनयचा प्रवास कसा होता आणि हे तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये किती मेहनत घेतलेली आहे. मराठमोळा हायपरवीर तनय मांजरेकरशी आपण गप्पा मारतोय. एक छोटासा ब्रेक घेऊन या कार्यक्रमामध्ये पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठमोळा हायपरवीर तनय मांजरेकरशी आपण गप्पा मारतोय. तनय, खरं तर तुझा जन्म पुण्यातला आहे, तुझं शिक्षण सुद्धा इथंच झालंय. इथल्या तरुणांमध्ये टेक्नॉलॉजी बद्दल काय क्षमता आहे किंवा त्यांना कशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत? आय मीन भारतात मला स्वतःला असं वाटतं, की आपल्याकडे कॅपेबिलिटीची काहीच कमतरता नाही हं, आहे. हं. आपल्याकडे जे युनिव्हर्सिटीज आहेत, आय-आय-टीज म्हणा, आय-आयएम्स म्हणा, ते जगप्रसिद्ध आहेत. आणि भारतात इनोव्हेशन हे खूप गतीने होत राहतं. बऱ्याच-बऱ्याच लहान गोष्टींबद्दल पण इनोव्हेशन आपण खूप जास्त गतीने करतो. आणि बाकीच्या देशांना आपण मागे आपण टाकून देतो. सो त्या केसमध्ये जेव्हा तुम्ही विचारता, की भारताच्या तरुणांचे काय विचार असतात, डेफिनेटली मी जेव्हा भारतात होतो, तेव्हा मित्रांबरोबर जे आम्ही बोलायचो, ते हायपरलूप नव्हतं, पण ते रोबोटिक्स असायचं. ते तुम्ही रोबोटिक्सचा कसा वापर करता येईल दररोजच्या हं, दररोजच्या हं. कामांमध्ये ते असायचं. होम ऑटोमेशन बद्दल गोष्टी असायच्या. सो ते विचार आय थिंक आपले सगळे तरुण करतात. त्यांना फक्त अपॉर्च्युनिटीची गरज असते. आणि हायपरलूप आणि लाइक मला हे खूप जास्त अभिमान वाटतो, की आता आमच्याकडे ही अपॉर्च्युनिटी आहे, की हायपरलूप आम्ही इंडियामध्ये आणू शकतो. आणि त्याच्याने काय होईल, की आता सपोज पुणे-मुंबईमध्ये आलं किंवा बंगलोरमध्ये आलं, तर जे तिथले युनिव्हर्सिटीज आहेत, जे तिथले लोकल्स आहेत, त्यांच्यासाठी खूप सगळे जॉब्स येतील. खूप सगळे अपॉर्च्युनिटीज येतील, की त्यांना ह्या टेक्नॉलॉजीवरती काम करता येईल.
आणि मग ते ह्या टेक्नॉलॉजीवरती काम करून त्याचे जे असे सोशल इकॉनॉमिक बेनिफिट्स म्हणतात ते खूप जास्त वाढत जातात. नवीन businesses develop होतील आणि लोकांना ती टेक्नॉलॉजी तिथे प्रसिद्ध होईल आणि तिथे लोक अजून इनोव्हेटिव्ह करतील आणि आम्हाला पण फीडबॅक मिळेल. आम्हाला इथे आम्ही जी डेव्हलप करतोय तर डेफिनेटली इंडियामधले तरुण अजून आम्हाला मदत करतील की अजून हे बेटर कसं आम्ही बनवू. अगदी सो ती ऑपॉर्च्युनिटी मला खूप खूप अशी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी वाटते आपल्या तरुणांना. अगदी तनय, या सगळ्यामध्ये तुला थोडासा वैयक्तिक प्रश्न विचारतो. सध्या काही नवं प्रपोजल आहे का? म्हणजेच नोकरीचं नाही, दुसरं कुठलं? उत्तर दिलंच तरी चालेल, नाही तरी चालेल. नाही, नाही. तसं तसं काही झालेलं नाहीये. अ, मला आय मीन मला खरं मनापासून खूप खूप आनंद होतो, की त्या टाइपचं रिकॉग्निशन मिळालं आहे. आई-बाबांकडून बऱ्याच वेळा ऐकतोय. हं. आपण पुणे-मुंबईमध्ये एकमेकांमध्ये खूप प्रेम पण आहे. आपण इथून तिथे ये-जा करतो. माझे अर्धे नातेवाईक मुंबईमध्ये राहतात, अर्धे पुण्यात राहतात. सो सणाच्या वेळेस ये-जा होतेच. आता हायपरलूप झालं तर त्यांच्याकडे दुपारी जेवायला जाता येईल आणि आपल्या घरी जेवता येईल. असं पण करता येईल. सो हायपरलूप आल्यामुळे ते खूप बदलून जाईल आणि तुम्ही जे आता म्हणाला, की रिस्पॉन्स कसा वाटतो. मला खरंच खूप खूप जास्त अभिमान वाटतो आणि फॉर्च्युनेट वाटतं, की मी भारताला असं रिप्रेझेंट करू शकतो या स्टेजवरती. आई-बाबांकडून खूप खूप अ, खूप खूप गोष्टी आहेत. तर मागच्या मागच्या एका आठवड्याभरात, की खूप सगळ्या लोकांचे फोन आले आणि सगळ्यांना खूप आनंद होतोय. नातेवाईकांना, शेजारी राहणाऱ्यांना, सगळ्यांना सगळ्यांना. सो खूप खूप जास्त अभिमान वाटतोय मला. ही ही दिवाळी नक्कीच जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी. अगदीच तनय, तुमच्यासाठीही आणि खरंच भारतीयांसाठी सुद्धा, महाराष्ट्रासाठी सुद्धा ही अभिमानाचीच गोष्ट आहे. पुढच्या 20 वर्षानंतर भारत आणि टेक्नॉलॉजीचा जर विचार केला तर भारत आणि भारतीय तरुण कुठे असेल असं वाटतंय? आय मीन मी तसं ऑप्टिमिस्ट आहे. सो मला वाटतं की आपल्याकडे खूप खूप आणि नॉट जस्ट हायपरलूप बट बाकी सगळ्या गोष्टींमध्ये पण हं. वी रिअली हॅव एन अपॉर्च्युनिटी जिथे आपण खूप एक्सपॅन्ड करू शकतो. टेक्नॉलॉजी आणि सस्टेनेबली एक्सपॅन्ड करू शकतो. म्हणजे पर्यावरणचं ध्यान घेऊन आपण इनोव्हेशन करू शकतो. फॉसिल फ्युएल्सवरून लांब जाऊ शकतो आणि पर्यावरणचा पर्यावरणाला प्रोटेक्ट करत आपण असे हायपरलूप सारखे ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजीज किंवा हाय स्पीड इंटरनेट आणि त्या सगळ्या गोष्टी खूप कॉमन प्लेस होऊन जातील. तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाताना विचार नाही करायला लागणार आणि तुम्ही जाऊ शकाल. आणि जी ह्युमन कनेक्टिव्हिटी आहे, आता आपण व्हिडिओवरती बोलत आहोत. पॉसिबल आहे की हायपरलूप पुण्यामध्ये इंडियामध्ये आल्यावरती तुम्हाला जर का असा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल, तर तुम्ही पुणे ते मुंबई अर्ध्या तासात जाल आणि दररोज कराल ते. कारण तो एक्सपिरियन्स एन्जॉयबल असेल. सो लोकांचं कनेक्शन जे आहे आय थिंक 2050 पर्यंत खूप खूप जास्त वाढेल आणि खूप जास्त कन्व्हिनियंट होईल. आणि ऑब्व्हियसली आय एम होपिंग की हायपरलूप ही ही त्याच्यात एक अपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी ते पुढे घेण्याचा आणि इंडिया शुड लीड द वर्ल्ड इन दिस टेक्नॉलॉजी असं माझं मनापासून इच्छा आहे. अगदी तनय, तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात त्यासाठी खूप धन्यवाद. तुम्हाला दिवाळीच्याही खूप साऱ्या शुभेच्छा आणि हायपरलूपमधून यशस्वी प्रवास केल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद आणि थँक यू ही ही संधी देण्यासाठी. खूप खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना आता. आणि हो तेवढंच इंडियाला आता मिस पण करतो जास्त. पुणे, मुंबई मिस करतो. सो जेव्हा पण येता येईल परत तेव्हा नक्कीच येईन अगदी. तिथे आणि सगळ्यांना भेटीन. पण आतासाठी शुभ दीपावली आणि प्लीज सेफ राहा. सेफ्टीचे सगळे प्रिकॉशन्स घ्या आणि टेक केअर. अगदी तनय, पुन्हा एकदा धन्यवाद. आपण बघितलं, तनय मांजरेकर आपल्या सोबत होते. मराठमोळा हायपरवीर. त्यांनी हायपरलूपसाठी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे. एक तंत्रज्ञान म्हणून, एक इंजिनियर म्हणून त्यांनी खूप मोठं काम केलं आणि ते हायपरलूपचे प्रवासी सुद्धा आहेत पहिले. यानंतर या खास कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.